तारखेला आम्ही आयुक्तांना एक निवेदन देण्यात आलं उमेशजी बोरगावकर यांच्या माध्यमातून की ज्या आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये धोकादायक इमारती आहेत, एक 450हून अधिक धोकादायक इमारती आणि त्यामध्ये 225 हे अति धोकादायक आहेत. त्या बाबतीत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं धोरण काय, जसं आपण आता एक अनधिकृत चाळी आहेत, चाळींचा परिसर आहे, यासाठी एक क्लस्टर योजना लागू केल्या. अशा धोकादायक इमारतीसाठी कोणते म्हणजे महानगरपालिकेतर्फे कोणते धोरण लागू नाहीये. आमची एवढीच मागणी की या धोकादायक इमारतीसाठी काहीतरी महानगरपालिकेने धोरण लागू करावं. कारण की आपल्याकडे आता रामबागचा परिसर तुम्ही पकडला 1 नंबर 2 नंबर, तर या ठिकाणी अनेक बिल्डिंगी या 6 मीटर 9 मीटर या रस्त्यावरती आहेत आणि पुनर्विकासासाठी गेल्यानंतर या बिल्डिंगींना वाढीव व्यवसाय मिळत नाहीये. त्यामुळे कोणताही बिल्डर घेण्यासाठी म्हणजे आकर्षित होत नाही आणि त्यामुळे लोकांच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाही. त्यासाठी आमची प्रमुख मागणी की अशा ज्या धोकादायक बिल्डिंगी आहेत आणि ज्या 6 मीटर 9 मीटर आहेत त्या ठिकाणी जर 12 मीटर रस्ता करणं शक्य असेल तर 12 मीटर करा, नाही तर यांच्यासाठी काहीतरी वेगळं धोरण निर्माण करून यांना वाढीव व्यवसाय देऊन यांचं पुनर्विकसन झालं पाहिजे, ही आमची एक ठोस मागणी आहे.